शंकरपटात ज्या बैलाला देव म्हणतात तो बैल महाराज, आणि या बैलगाड्या क्षेत्रात ज्याला देव म्हणतात असा हा बकासूर। ही जोडी आज पळाली होती मैदानात, कालच पळाली होती गट काढलेला, परंतु पावसामुळे आज मैदान होतं सेमी आणि फायनल। तुम्ही बघितलं, सेमी तर तोंडावच काढला आणि फायनल तर सुट्टाच काढला। महाराज आणि बकासूर एक समीकरणच जुळलं आज। तुम्हाला माहिती आहे, महाराज एक अमरावती जिल्ह्यातून तो बैल आलेला आहे शंकरपटात, त्याला देव म्हणतात त्या बैलाला। जसं आपल्या बकासूरला देव म्हणतात इकडे, तसा तिकडे शंकरपटात त्याला देव म्हणतात। परंतु त्या देवाला खूप स्ट्रगल करावं लागलं। तुम्ही बघितलं, 2 वेळा तो पळाला पण त्याला बैल पुरत नव्हता। नक्कीच मी व्हिडिओ केला, तुम्ही व्हिडिओ बघा माझा, की तो महाराज येतोय पळण्यासाठी, आणि तो जर पळायला जर येतो इकडे तर त्याला बकासूर सोबतच पायरा झाला पाहिजे। कारण तुम्हाला माहिती आहे बकासूरला अशी नवीन बैलं पळणारी खूप आवडतात, त्यांना एक नंबर करण्यात खूप मजा वेगळीच असते। नक्कीच आज या 2 देवांनी, आज शंकरपटातल्या देवानं आणि आपल्या देवानं एक नंबर केला। खूप भारी वाटते, एक्साइटमेंट झालेलीच आहे, सगळ्यांनाच एक्साइटमेंट झालेली आहे। बकासूर फॅन, महाराज फॅन, शंकरपटातली जेवढी शर्यत बघतात, कारण तुम्हाला माहिती आहे त्या डोळ्यात मालकाच्या आज पाणी आलं। तुम्ही बघितलं त्याची मुलाखतीत, त्यांनी सांगितलं खरंच बकासूर खरंच या क्षेत्रातला देव आहे। त्या देवानं आज आमच्या बैलाला वर आणला या भागात। भले शंकरपटात आम्ही वर जरी असलो, पण ह्या भागात आम्हाला पळायचं होतं, बकासूरसोबत पळायचं होतं, आणि ती त्यांची इच्छा पूर्ण झाली। खूप साऱ्या शुभेच्छा। आणि काही लोक तुम्हाला माहिती आहे अमरावतीतून आलेले, 800 किलोमीटर दूरवरून आलेले कालच, म्हणजे आज शर्यत बघण्यासाठी महाराज आणि बकासूरची, आणि त्यांना नाराज नाही केलं आपल्या बैलांनी। आणि लिहून ठेवा ही जोडी पेडगावला पळणार, एवढं सांगतो। कारण तुम्हाला मी सांगितलं ही गाडी सकाळी सांगितलेलं गुलाल घेणार, एक नंबर करणार, केला, आणि पेडगावला हीच गाडी पळणार, बकासूर आणि महाराज। धन्यवाद।